गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। रविवारी मुंबईमध्ये महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा पुरस्कार सोहळा रंगला। तर यामध्ये सर्वांचेच मनोरंजन करणारा चित्रपट म्हणजे दुनियादारीने बाजी मारून हा पुरस्कार जिंकला। त्याचबरोबर आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे फेवरेट दिग्दर्शक मध्ये दुनियादारीचे दिग्दर्शक संजय जाधव आणि फेवरेट नायक स्वप्नील जोशी हे ठरले, तर फेवरेट नायिका सुद्धा सई ताम्हणकर ठरली। पुरस्कार सोहळ्यात दुनियादारी टीमने तब्बल 12 पुरस्कार पटकावले। त्याचप्रमाणे या चित्रपटातील लोकप्रिय गाणे टिक टिक वाजते डोक्यात फेवरेट ठरले। हसू ही तू ओढ मनाची हुरहुर तू रोज नवे भास तुझे वाढते अंतर श्वासात। गाण्याचे संगीतकार सोनू निगम आणि गायिका सायली पंकज हे देखील फेवरेट ठरले। तसेच सहाय्यक व्यक्तिरेखेत पुरुष गटात दुनियादारीतील अभिनयाबद्दल अंकुश चौधरी तर महिला गटात उर्मिला कानेटकर यांनी बाजी मारली। दुनियादारीमधील खलनायकाच्या भूमिकेत जितेंद्र जोशी फेवरेट ठरला। स्वप्नील जोशी फेवरेट स्टाईल आयकॉन ठरला, तर सई ताम्हणकर फेवरेट पॉप्युलर फेसची मानकरी ठरली। अशा प्रकारे पूर्ण दुनियादारी टीमनेच बाजी मारली आहे। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। इम्तियाजचा आगामी चित्रपट हायवे या चित्रपटाला चाहत्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून रणबीर कपूरने आपल्याला या चित्रपटाचा भाग होण्याची इच्छा इम्तियाज समोर मांडली, परंतु इम्तियाजने या इच्छेला विरोध केला। इम्तियाज आणि रणबीर कपूरने याआधी रॉकस्टारमध्ये देखील एकत्र काम केले होते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणबीर हा एक मोठा हिरो आहे आणि जर तो या चित्रपटात आला तर याचा परिणाम मुख्य अभिनेते आलिया भट्ट आणि रणदीप हुडा यांच्यावर होईल। त्यांना मिळणारी प्रसिद्धी ही रणबीरला मिळेल जी इम्तियाज यांची अजिबात इच्छा नाही। परंतु विशेष म्हणजे असे पहिले देखील घडले आहे। प्रसिद्ध हिरो असलेल्या चित्रपटांमध्ये मोठ्या हिरोंना घेऊन असे कित्येक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत। उदाहरणार्थ सन ऑफ सरदार, रामलीला, फटा पोस्टर, ज्याने चित्रपटांच्या मुख्य अभिनेत्यांवर फरक पडलेला नाही। मग इम्तियाजने असे का म्हटले असावे हा प्रश्न समोर उभा राहतो। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि राणी मुखर्जीची खास मैत्री आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे। आणि आता राणीने सलमान खानसाठी काहीतरी खास करायचे ठरवले आहे आणि ते म्हणजे तिच्या आगामी यशराज दिग्दर्शित मर्दानी चित्रपटात सलमानचा ट्रेडमार्क असलेला दबंग स्टाईल आपल्या चित्रपटात कॉपी करून सलमानला डेडिकेट करणार आहे। सध्या जोरदार चर्चेत असलेली सलमानची दबंग स्टाईल ही आपल्या आगामी चित्रपटात आणणार आहे। मर्दानी या चित्रपटात राणीने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बजावली असून हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित होणार आहे। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।